आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी नेहमीच म्हणत आले होते तुला, पण पार्टनरच्या बाबतीत सुद्धा. नाही अगं तू. अरे म्हणजे तुझ्या पार्टनरचा चॉईस चांगला आहे असं म्हणायचंय मला. नाही तू पण ना. गुड, नाईस चॉईस. बाय द वे, आता तू माझी वहिनी होणार आहेस, त्यामुळे तुझ्याकडे जेव्हा आमच्याकडच्या फाईल्स येतील तेव्हा त्या धडाधड पास करून पाठवशील ना पुढे. काय वहिनी साहेब. अर्थातच, पण त्या फाईल नियमात बसत असतील आणि सगळे निकष पूर्ण असतील ना तर नक्कीच. काय धनंजय, कसंय शेवटी कोणी असलं तरी नियम सगळ्यांना सारखेच नाही का. अगं मस्करी करत होते मी. तू किती प्रामाणिक आहेस हे माहितीये मला. वन्स अगेन बोथ ऑफ यू, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. साधा बुके सांभाळता आला नाही, संसार काय सांभाळणार. ताई अगं तू बुकेचं काय घेऊन बसलीयस. ती अख्खा जिल्हा सांभाळते. एनिवेज तू मला सांग, तू उद्या लग्नाला येतेस राईट. आय डोंट नो ताई. आय ट्राय. मी प्रयत्न करेन. ओके ओके बाय. ही माझी जवळची मैत्रीण सई. काय माझ्याकडे लक्षच नाहीये तुझं अजिबात. मला वाटलंच होतं तू सगळ्यात आधी इथे आला असशील. धनंजय जरी तुझा मामा असला ना तरी मित्रासारखे आहात दोघं. एक्झॅक्टली सेम वयाचा मामा. बरं चल तू थांब, मी जात. या प्लीज. तुला ड्रॉप करतो. सॉरी आत्ताची जीभ जरा तिखट आहे पण मनाने एकदम साफ आहे ती. तिचा मूड जरा कधी पण स्विच ऑन आणि ऑफ होतो, त्यामुळे सॉरी. देवांश कम ऑन यार, आय नो दॅट. आणि हरकत नाही, मुळात मला या बिहेवियरची सवय. कंटिन्यू. तो गाईज रिलॅक्स. पाहुण्यांच्या छोट्याशा गाठीभेटीचा कार्यक्रम संपवून आपण आपल्या ह्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे आलो. सावी इकडे ये. कुठे होतेस तू? बोल ना. आजीने तुला खायला दिलं का नाही काही? खाल्लंस ना, पोट भरलंय ना? आदित्यचं काय झालं असेल, अजूनही वेळ गेली नाही. आदित्य सुटेल का महादेवरावांच्या तावडीतून? त्याचं काही बरं वाईट झालं नसेल. देवरांनी काही केलं तर नसेल ना त्याला. उद्यापर्यंत आदित्य नाही आला ना तर धनंजय आणि सुंदरीचं लग्न कोणी म्हणजे कोणी थांबवू शकत नाही. कोणीच नाही थांबवू शकत. आई आई काय केलं तुम्ही?
ज्या माणसानं सुंदरीच्या आयुष्याचं वाटोळ केलं त्या नालायक माणसाला तुम्ही लपून छपून घरात घेतलं. सुंदरीच्या पाठीत खंजीर खूप असता तुम्ही. तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती बरं का. सरळ सरळ समोर आला असता तर ऐकून घेतलं असतं तुम्ही त्याचा. मोठ्या मनानं माफ केलं असतं त्याला. पोटच्या पोरीसाठी जीव तुटतोय त्याचा तर काय चुकलं त्याचं सांगा मला. अजाणतेपणाने केलेली असते का नाही ती चूक असते आणि जाणून बुजून केलेली गोष्ट असते का नाही तो गुन्हा असतोय. आदित्यनं गुन्हा केलाय त्याच्यामुळं त्याला माफी नाही त्याला शिक्षाच. मोठमोठ्या दरोडेखोरांना सुद्धा नवीन आयुष्य जगण्याची संधी दिली जाते हो महादेवराव. मग माझ्या आदित्याला का नाही. माझ्या मुलाचं आयुष्य आणि त्याचा संसार उभा राहावं म्हणून मी प्रयत्न करते. यात काय चुकलं माझं. आई म्हणून मी करतेय ती चूक आहे का. आई फार उशीर झालाय आता. जेव्हा हे आदित्यरावांचं समज प्रकरण मला कळलं होतं का नाही तेव्हा मी हेच म्हणलं होतं ना. पण तुम्ही समद्यांनी मला विरोध केलता. आता येळ निघून गेली. सुंदरीनं तिचा जोडीदार निवडलाय धनंजयराव. आदित्यला मी ह्या लग्नात फडा घालू देणार नाही आणि मी तुम्हाला पण बजावून ठेवतोय असला काय बी प्रयत्न करायचा नाही. सुंदरीनं आईगत माया केली आहे तुमच्यावर. केवढ्या आदरानं तुमच्याकडनं परवानगी घेतली या लग्नासाठी. तुम्ही काय केलं. तुम्ही पाठीत खंजीर खुपसला. एका मुलीला आणि एका बापाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतेय मी. बाप हो चांगला बाप होण्यासाठी का नाही आधी चांगला नवरा व्हावा लागतंय. आपल्या सुंदरीनं हे पोटच्या लेकरावरती आई जेवढी माया करणार जेवढी काळजी घेणार नाही ना तेवढी काळजी घेते सावीची. ऐकून ठेवा धनंजयराव हेच सावीचे चांगले बाप असू शकतात. आदित्य ह्यो माझ्या सुंदरीचा काळा कुट्ट भूतकाळ आहे. धनंजयरावाने याकडे पुढे हात केलाय विश्वासाचा. सावीला आणि माझ्या सुंदरीला त्यांना चांगलं भविष्य द्यायचं. धनंजयराव हे सावीचे आणि सुंदरीचे उज्ज्वल भविष्य आहेत. अहो त्यांना आशीर्वाद द्या ठेवलं तुम्ही तिला फरफटत परत एकदा भूतकाळ करायला लागलाय. अहो सुंदरीचं आयुष्य म्हणजे काय खेळ आहे का. मी नाही करू देणार तुला सुंदरीच्या आयुष्य बरोबर. मी बेसिटी नाही केलंय हो म्हणून मी संयम बाळगुलाय. पण आदित्यला हाताला धरून तुम्ही एक जरी चुकीचं पाऊल टाकलं ना तर मी सोडून जाईन का तुम्ही माझ्या सासूबाई आहात.